नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आजकाल जिकडे तिकडे इंस्टाग्रामवरती वगैरे बघितलं तर आपल्याला रील्स स्क्रोल करताना बऱ्याच वेळा ट्रेडिंगच्या रील्स आडव्या येतात. म्हणजे हे नेमकं ट्रेडिंग आहे काय? लोक दाखवतात असे एक दोन क्लिक मारले की पैशाचे बंडल पडलेले. नेमकं हे ट्रेडिंग काय आहे म्हणून नवीन नवीन मुलं शोधतात. त्यांना ऍक्च्युअल मध्ये मार्गदर्शन सापडत नाही. या अनुषंगानेच मी नवीन व्हिडिओ बनवायला चालू केलेत की नेमकं लोकांना माहिती असावं ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आहे. आणि बऱ्यापैकी बघायला गेलं तर मी मोस्टली मराठीतूनच सुरुवात करतोय, कारण जिकडे तिकडे बघायला गेलं तर तुम्हाला मटेरियल अवेलेबल आहे आणि ते सर्व हिंदीतून अवेलेबल आहे. आणि मराठीतून जे काय आहे त्यामध्ये जे म्हणजे मी जिथपर्यंत मटेरियल बघितलंय युट्यूबवरती किंवा सर्च केलं तर असं इतकं मटेरियल मला भेटलं नाही की जेणेकरून एखादा मराठी मुलगा व्यवस्थित त्या व्हिडिओज बघून तेवढ्या कॅपेबल होईल नवीन मुलगा की एखादा ट्रेड घेऊ शकतो. या अनुषंगानं मी हा चॅनल चालू करायचं ठरवलंय आणि त्यासाठीच हा पहिला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय. तर वळूया आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडं की ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय. शब्द आहे ट्रेडिंग. आपण मराठीत म्हणतो व्यापार, बरोबर. ट्रेडिंग म्हणजे काहीच नाही, हा एक व्यापार आहे. कशाचा व्यापार आहे? आता आपण बघतो, समजा आपण एखादं, तुम्हाला माहिती असेल, ज्या शहरात राहत असाल त्या शहराच्या आजूबाजूला बाजार समिती असतात किंवा मोठे मोठे बाजार असतात. तिथे काय करतो, एक शेतकरी असतो, एखादा शेतकरी, फार्मर घेऊ आपण. फार्मर काय करतो, तर तिथे माल घेऊन येतो, बरोबर का, त्या बाजार समितीमध्ये. त्या बाजार समितीमध्ये तो शेतकरी माल घेऊन येतो. मग तो काय डायरेक्ट विकू शकत नाही ना. मग त्याला काय करावं लागतं, तिथे एखादा ब्रोकर बघावा लागतो त्या समितीमध्ये. तो ब्रोकर शोधतो आणि तो ब्रोकर काय करतो की पुढे त्याला जो बाहेर भेटेल त्या बाहेरला तो माल सॉर्ट करतो. हा सिंपल सिंपल फंडा कोणता झाला, आपल्या मार्केट कमिटीचा. म्हणजे जे आपल्या सिटीच्या बाहेर जे मार्केट्स आहेत तिथला फंडा झाला हा. एकदम छोटासा फंडा सांगायचा झालं तर शेतकरी मोठ्या प्रमाणात माल आणतो मार्केट कमिटीकडे. तिथे एक ब्रोकर असतो, तो ब्रोकर शेतकऱ्याचा माल विकत घेतो आणि पुन्हा बाहेर लोकांना, म्हणजे छोटे छोटे ठेलेवाले असतात का, त्यांना विकतो. हा म्हणजे ह्याच्यातलं मी नाही सांगत, बाजारपेठेतलं नाही सांगत की तुम्ही गेला आणि ठेल्यावरून भाजी आणली, तिथं नाही. शेतकरी मार्केटमध्ये माल नेतो, तिथे एक ब्रोकर असतो, तो ब्रोकर माल विकत घेतो. चला आपण इथं दुसरा एक शब्द मार्केट एक ठेवूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तो ब्रोकर वरून लक्षात नाही येणार. अशाच पद्धतीनं सेम ही प्रोसेस, शेतकरी माल कुठे नेतो, मोठ्या मार्केट कमिटीकडे नेतो. मोठ्या मार्केट कमिटीत कोण असतो माल घ्यायला, ब्रोकर असतो, आणि तो माल शेतकऱ्याकडून घेऊन समोरच्याकडे विकतो. सेम कन्सेप्ट याच्यासाठी लागू होते. आपल्या कंपन्यांच्या स्टॉक्स वगैरे जे असतात तर सेम सेम कन्सेप्ट असते की एक असतो कंपनी, किंवा तिला कंपनीचे स्टॉक म्हणू आपण. कंपनी कंपनी पकडू. सेम इथे मार्केट आहे, हे मार्केटच्या इथं फक्त सेबी सेबी ब्रोकर देते आणि ब्रोकर सेम बायर शोधतो आणि तो बायर स्टॉक विकत घेतो. नंतर या बायरच्या आपापसातच सेबीच्या थ्रू स्टॉकची देवाणघेवाण होते. एवढा सिंपल आणि साधा कन्सेप्ट आहे की स्टॉक मार्केटमध्ये चालतं काय. नाहीतर लोकांना माहितीच नसतं. लोक काय म्हणते, गॅम्बलिंग आहे, जुगार आहे, सट्टा आहे, त्यांना माहित नसतं यात काय चालतंय नेमकं. की बाबा रे, कंपनीचे स्टॉक्स असतात, ते सेबी नावाचे एका गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटकडे ते नोंद असतात, तिथं ब्रोकर असतात, ते ब्रोकर लोकांना ते स्टॉक्स विकतात, नंतर त्याचे पैसे वाढल्यानंतर ते पैसे रिटर्न भेटतात. या कोणत्याही गोष्टी लोकांना माहीत नसतात.
आणि ज्या लोकांना माहित नसतात ती लोक सरळ सरळ काय म्हणतात की हे गॅम्बलिंग आहे. आता इथं जिथं कंपनी हे स्टॉकसाठी झालं. आणि आणखीन एक दोन प्रकार आहेत ह्याचे ट्रेडिंगमध्ये. ते म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग. मग इथं फक्त कंपनीचे स्टॉक्स आहेत, इथं फक्त करन्सी पेअर्स आणि कॉइन्स याचा फरक पडतो. ते आपण हळूहळू बघणारच आहोत की नेमके कशा कशामध्ये ट्रेडिंग केली जाते. आता कंपनीच्या ऐवजी जर समजा आपण असं घेऊ, त्याच्यात आणखीन दोन कंपनी स्टॉक, इथे येतात करन्सी पेअर्स. करन्सी पेअर्स आणि इथे येतात कॉइन्स. कॉइन्स म्हणजे ब्लॉकचेन मध्ये तयार केलेले कॉइन्स असतात ते, याची देवाणघेवाण होते. पण यांना करन्सी पेअर आणि कॉइन्स यांना करन्सी पेअरला ब्रोकर असतो, पण ही ब्लॉकचेन आहे. कॉइन जे आहेत ते ब्लॉकचेन आहेत, त्यांना ब्रोकर नसतो. त्याचं ट्रेडिंग डायरेक्ट होतं ऍप थ्रू. त्याचं पण MT4 MT5 मधूनच होतं. आणि याच्यासाठी ठराविक आपल्याला माहितीच आहेत, एंजल ब्रोकिंग आहे, झिरोदा आहे. ते तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या याच्यावरती स्टॉक्सचं ट्रेडिंग होतं. किंवा करन्सी पेअर मध्ये करायचं असेल तर फक्त MT4 आणि MT5 ह्या दोनच गोष्टी आहेत. फक्त ब्रोकर आपल्याला शोधावा लागतो. म्हणजे वेगवेगळे बाहेरून पण ब्रोकर भेटतात, किंवा तुम्ही एक्सनेस किंवा ऑक्टाला अकाउंट काढून तुम्ही MT4 MT5 ला जॉईन पण करू शकता. आणि याच्यासाठी कॉइन स्विच, पुन्हा तुमचं बायनान्स, असे वेगवेगळे ॲप्स आहेत. तर ह्या अशा 2-3 प्रकारात आपल्याला ट्रेडिंग करता येऊ शकतं. आता ह्याचे फायदे तोटे ते आपण नंतर बघू. सुरुवातीला मी तर सांगेन की स्टॉक्स बेस्ट ऑप्शन. नवीन लोकांना करायचं असेल, तुम्ही जर एकदमच नवीन असाल, आता ही व्हिडिओ बघणार आहे म्हणजे तुम्ही एकदमच नवीन असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त सुरुवातीला टार्गेट करायचे कंपनी स्टॉक्स. कोणता ऑप्शन आहे विचारायचं नाही, कॉल घेऊ का पुट घेऊ विचारायचं नाही, किंवा आणखीन कोणाचं फ्युचर घेऊ का विचारायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त स्टॉक्स वरती भर द्यायचा. किंवा जर करन्सी फॉरेक्स मध्ये करणार असेल, हे फॉरेक्सचा प्रकार आहे, तुम्हाला ते ह्याची स्लाइड दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय ते. तर अशा प्रकारे 3 प्रकार असतात: स्टॉक्स, फॉरेक्स आणि क्रिप्टो. आपण काय घेणार आहे? स्टॉक्स घेणार आहे. कारण का? सेफ आहे. म्हणजे जो सुरुवात करतोय नवीन नवीन त्याच्यासाठी स्टॉक्स हा बेस्ट. जास्त व्हॉलॅटिलिटी नसते, मार्केट जास्त वेळ ओपन नसतं, आणि थोड्या पैशात तुम्ही चालू करू शकता. 5-10 हजार रुपये घेऊन थोडे थोडे एक दोन स्टॉक्स वेगवेगळ्या कंपनीचे तुम्ही अनालिसिस करून, ते अनालिसिसचं नंतर आपण बघू. पण स्टॉक्स मी सुरुवातीला रिकमेंड करेल. आणि ज्यांना इंट्राडे करायचं आहे त्यांच्यासाठी फॉरेक्स बेस्ट आहे. ज्यांना पण कोणाला इंट्राडे करायचं आहे त्याच्यासाठी फॉरेक्स एकदम बेस्ट आहे. आणि जर तुम्हाला लॉंग टाइम साठी करायचं असेल तर स्टॉक्स एकदम बेस्ट आहे. म्हणून मी स्वतः प्रिफर करतो, फॉरेक्सला ट्रेडिंग करतो आणि स्टॉक्सला इन्व्हेस्टमेंट करतो. इकडून जो काही हे जे प्रॉफिट जनरेट होतो त्याचं मी वेळोवेळी स्टॉक्स घेऊन ठेवतो. स्टॉक्ससाठी पण पाहतो, टेक्निकल अनालिसिस पाहतो, ते आपण हळूहळू बघणारच आहे पुढं पुढं. म्हणजे टेक्निकल अनालिसिस कसं घ्यायचं, काय घ्यायचं. लोकांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की कोणत्या ह्याच्यात करू, स्टॉक्स मध्ये करू की फॉरेक्स मध्ये करू की क्रिप्टो मध्ये करू. तर मी मोस्टली सांगेन इंट्राडे करण्यासाठी फॉरेक्स बेस्ट, लॉंग टाइम करण्यासाठी स्टॉक्स बेस्ट. आता यात दुसरा प्रकार असा होईल की कम्पॅरिझन करणं. कम्पॅरिझन आपण करू शकत नाही, कारण हे कसं आहे, आपण ऐश्वर्या राय नाही आता सध्याच्या काळात, पण बघितलं तर दीपिका, कॅटरीना, प्रियंका चोप्रा, कोणती पाहिजे?
बरोबर आहे ना, कन्फ्युजन आहे ना. तिघी पण एकसारख्याच आहेत ना. जास्त फरक आहे. फक्त ज्याच्या त्याच्या आवडीचा थोडाफार तुमचा हात कुठं बसतो ह्याचा पण डिपेंड आहे. या हिशोबानं आपलं आपलं नियोजन करायचं. म्हणजे आपल्याला समजतं की स्टॉक्समध्ये करू, फॉरेक्समध्ये करू. थोडं थोडं प्रत्येकाकडे हात आजमावून बघायचा. जिथं आपल्याला थोडंसं बरं वाटेल, जिथं राहू वाटेल थोडक्यात. म्हणजे एखाद्या गावात गेल्यानंतर आपल्याला वाटतं हां, म्हणजे गावं सगळी सारखीच असतात किंवा सिटी सगळ्या सारख्याच असतात. पण आपल्याला स्वतःला जे कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी आपण राहतो. त्याच हिशोबाने स्टॉक्स, फॉरेक्स किंवा क्रिप्टो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जे आवडेल ते तो घेऊ शकतो, असं काही नाही. फक्त फॉरेक्सला व्हॉलॅटिलिटी जास्त असते, स्टॉकला कमी असते, क्रिप्टोला पण बऱ्यापैकी असते. इंट्राडे साठी मग फॉरेक्सच मी सजेस्ट करू. सेफ्टी म्हणाल तर स्टॉक्स 100% सेफ. क्रिप्टोला सेफ्टीची गॅरंटी नाही, फॉरेक्सला थोडीफार तरी आहे. आणि क्रिप्टो आणि फॉरेक्स याच्यामध्ये फॉरेक्स 5 दिवस 24 तास चालू असतं, क्रिप्टो 7ही दिवस चालू असतं. त्यामुळे काय होतं की बिगिनर लोकांना स्वतःवरती कंट्रोल ठेवायला अवघड जातं. ते कधीही ट्रेड टाकायला चालू करतात. बिगिनर मध्ये स्टॉक्स का बरं, हा एक फायदा होतो त्यांना की कधीही ट्रेड टाकू शकत नाहीत, फक्त 9 ते 3 मध्येच बसू शकतात ते. आणि फॉरेक्स आणि क्रिप्टो मध्ये हा तोटा होतो की ते मार्केट कायम चालू असल्यामुळं फॉरेक्सचं तरी बरं आहे, शनिवार रविवार तरी बंद असते. क्रिप्टो 24 तास चालू असते, त्यामुळे लोक अजिबात थांबत नाहीत. जे नवीन नवीन लोक आहेत ते कुठेही कसे एंट्री मारतात आणि पैसे घालून बसतात, अकाउंट उडवतात. त्यामुळे सुरुवातीच्या पिरियड मध्ये मी सांगेल की तुम्ही स्टॉक्सलाच जावा. ते तुम्हाला बरं पडेल. मी आणि हळूहळू हात बसल्यानंतर अर्न इन फॉरेक्स, इन्व्हेस्ट इन स्टॉक्स. सिम्पल टेक्निक, इट्स माय टेक्निक. अर्न इन फॉरेक्स, इन्व्हेस्ट इन स्टॉक्स. तर हा म्हणजे एकंदरीत तुम्हाला मला सांगायचं काय होतं की हे 2-3 प्रकार असतात. याच्यामध्ये स्टॉक्समध्ये स्टॉक्सची देवाणघेवाण होते, फॉरेक्समध्ये फॉरेक्स करन्सी पेअर्स आहेत याची देवाणघेवाण होते, आणि क्रिप्टोमध्ये कॉइन्सची म्हणजे जे ब्लॉकचेनने कॉइन्स तयार केलेले आहेत त्याची देवाणघेवाण होते. या 2-3 प्रकारचे मार्केट्स आहेत. ट्रेडिंग म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटेल, आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करेल की तुम्हाला टेक्निकल अनालिसिसला एका चांगल्या स्टेजला घेऊन जाईल, जिथं तुम्हाला कमीत कमी थोड्याफार एंट्र्या घ्यायला तरी काही प्रॉब्लेम नाही वाटणार. म्हणजे तुम्ही ॲज बिगिनर म्हणून छोटे छोटे लॉट साईज किंवा छोट्या छोट्या अमाऊंटने स्टॉक्स घ्यायला शिका. इथपर्यंतचा मी प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.